आमचे कार्यकर्ते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समर्थपणे उभे आहोत आणि आमचा पक्ष समर्थपणे निवडणूक फेस करेल. युती ज्यांची युती झाली त्या युतीमध्ये आम्ही नाही आहोत. त्याच्यामुळे जो निर्णय त्यांनी केलेला आहे त्यांना माहिती आहे. आता आम्ही नाही म्हणजे आमची पुढचा पक्ष जर युतीमध्ये नसेल तर तो स्वबळावर लढणार, आम्ही स्वबळावर लढणार. ते कारण काय मला कळत नाही, पण युती व्हावी ह्या उद्देशाने आम्ही त्यांना सहकार्य करत होतो, बैठकामध्ये भाग घेतला. पण शेवटी त्यांना काय वाटलं काय कळू शकत नाही. त्यांनी युती घडवताना आमचा विचार केला नाही. दीर्घकाळानंतर अखेरकार निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी ही सुरुवात आहे. वसई विरारचं जर सांगितलं तर भाजपाने 91 सीट, तर युती सरकारमध्ये शिवसेनेने 24 जागा राखलेल्या आहेत. पण कुठेतरी राष्ट्रवादीला वगळण्याचा एक प्रश्न निर्माण झालेला आणि आपण थेट मुळीक सरांशी बोलणार आहोत या संबंध विषयावर. सर, भाजपाने युती केलेली आहे शिवसेनेसह, युतीमध्ये आपणही आहात. 91 जागा भाजपाने स्वतःकडे ठेवून घेतलेल्या आहेत आणि 24 त्यांच्याकडे आहेत. सर, आपण कुठे आहात? वसई विरारला जी युती झालेली आहे त्या युतीमध्ये आम्ही नाही आहोत. त्यांना वाटलं की राष्ट्रवादी युतीमध्ये नको, ठीक आहे, आम्ही स्वबळावर आता लढवणार आहोत. वसई विरारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढवणार. सर, कशी तयारी केलेली आपण स्वबळाचा नारा देत आहे? स्वबळ याचा अर्थ वसई विरार महानगरपालिकेमध्ये 115 सीट्स आहेत. 115 सीट्सवर आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. पण महायुतीचा जर उल्लेख केला तर मुंबईचं महाराष्ट्र आपली युती आहे, भाजप आहे, शिंदे आहे आणि राष्ट्रवादी आहे. वसई विरार असं का आपल्या स्वबळावर लढावं लागतंय? ते आम्ही नाही केलेलं आहे. युती ज्यांची युती झाली त्या युतीमध्ये आम्ही नाही आहोत. त्याच्यामुळे जो निर्णय त्यांनी केलेला आहे त्यांना माहिती आहे. आता आम्ही नाही म्हणजे आमची पुढचा पक्ष जर युतीमध्ये नसेल तर तो स्वबळावर लढणार, आम्ही स्वबळावर लढणार. आमचे कार्यकर्ते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समर्थपणे उभे आहोत आणि आमचा पक्ष समर्थपणे निवडणूक फेस करेल. सर, एक माझा शेवटचा प्रश्न असेल, पण जो युतीचा जो फंडा आहे, फॉर्म्युला जो युतीचा वापरला आहे, भारतात युतीला श्रेष्ठ मिळालेलं आहे, पण वसई विरारमध्ये असं का घडतं आणि नक्की याचं कारण काय? ते कारण काय मला कळत नाही, पण युती व्हावी ह्या उद्देशाने आम्ही त्यांना सहकार्य करत होतो, बैठकामध्ये भाग घेतला. पण शेवटी त्यांना काय वाटलं काय कळू शकत नाही. त्यांनी युती घडवताना आमचा विचार केला नाही. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्यानंतर. हे होते मुळीक सर, यांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे. युती जरी महाराष्ट्रात असली तरी वसई विरारचं म्हटलं तर कुठेतरी आम्हाला ट्रस्टमध्ये घेतलं नाही, आम्हाला आमच्यावर भरोसा ठेवला नाहीये आणि हे उदाहरणे दिलेलं आहे. जर असं काही असेल तरी आम्ही स्वबळावर लढण्यासाठी तयार आहोत, यांची स्पष्ट भूमिका आहे. नवराष्ट्राकरिता निलेश महाडिक, वसई.